आता विद्यार्थी मित्रांनो, इथून समोर आपण पाहणारे जे प्रॉब्लेम आहेत ते प्रॉब्लेम आपल्याला फक्त बॉड मास या पद्धतीने आपल्याला सॉल्व्ह करायचे. बॉड मास लक्षात, बी म्हणजे बेटा हे जे आहे कंस असते लक्षात, आणि ओ म्हणजे बेटा याचा उपकंस असते, उपकंस. डी म्हणजे माहितीच आहे आपल्याला, डी म्हणजे भागाकार, एम म्हणजे गुणाकार, आणि ए म्हणजे राहते याची ऍडिशन, ऍडिशन म्हणजे करतात याची बेरीज लक्षात, आणि एस म्हणजे काय असते सबट्रॅक्शन, सबट्रॅक्शन म्हणजे आपल्याला करायची वजाबाकी. म्हणजे बॉडमास मध्ये पहिल्यांदा आपल्याला करायचंय जे मेन ब्रॅकेट स्क्वेअर ब्रॅकेट असते ते सॉल्व्ह करायचंय, आणि स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये जे छोटा ब्रॅकेट असते त्याचा उपकंस लक्षात, त्या उपकंसाला पहिल्यांदा उपकंसाला सॉल्व्ह करून मग कंस सॉल्व्ह करा, नंतर प्लस मध्ये सॉरी भागाकार सॉल्व्ह करा, नंतर गुणाकार प्लस, आणि नंतर मायनस. तर फर्स्ट टाइम आपण बघूया फर्स्ट आपण बेसिक पासून आपण फर्स्ट प्रॉब्लेम पाहूया. फर्स्ट प्रॉब्लेम आहे आपल्यापाशी 12 प्लस 4 गुणिले 5 बरोबर किती. तर याचं सोल्युशन पाहू बेटा आपण. 12 ला 12 जसे असतं प्लस या दोघांचा गुणाकार करा, 4 पंचे 20 आणि 12 प्लस 20 होतात 32. हे सर्वात इझी प्रॉब्लेम आहे हा पहिला. हा आता सेकंड प्रॉब्लेम आहे मित्रांनो. हे जे सेकंड प्रॉब्लेम आहे पहिल्या प्रॉब्लेम वरच आधारित आहे, सेम बेसिक वरच आहे आणि बॉडमास वरच आहे. लक्ष द्या, -17 ला -17 जसे असतं प्लस 12 दोन्ही 24 या दोघांचा गुणाकार करा. आता मायनस प्लस काय होते मित्रांनो, मायनस होते, म्हणजे याची काय करायची वजाबाकी करायची आपल्याला. 24 मधून 17 मायनस करा, उरतात 7, आणि मोठ्या संख्येचं चिन्ह येते बेटा प्लस, म्हणजे प्लस असलं तर आपल्याला हे सिम्बॉल इथं द्यायची गरज नाही. आन्सर आलेला आहे 7. आता बॉडमास मधला थर्ड प्रॉब्लेम आपण बघूया. पहिल्यांदा गुणाकार करून घ्या. 8 ला 8 जसे असतं प्लस मायनस मायनस 11चा पाडा 4 पर्यंत म्हणा, 11 4 44, 8च्या समोर काही नाही म्हणजे प्लस असते, आणि प्लस मायनस मायनस होते, या दोघांची वजाबाकी करा. 44 मधून 8 गेले 36 उरतात, आणि या मोठ्या संख्येचं चिन्ह येते मायनस. आन्सर आलेला आहे -36. फोर्थ प्रॉब्लेम पाहू आता मित्रांनो आपण. 27 प्लस 56 भागिले 8. हा प्रॉब्लेम कसा करायचा बघा. सेम बॉडमास 27 ला 27 प्लस 56 आहे भागिले काय ते 8, 8 1 8, 8 7 56, 27 ला 27 प्लस 7 ला 7, 27 प्लस 7, याचा आन्सर आलेला आहे विद्यार्थी मित्रांनो. नेक्स्ट प्रॉब्लेम आहे 5th नंबरचा. लक्ष द्या, -13 -32 भागिले -8. लक्ष द्या मित्रांनो, हा प्रॉब्लेम कसा सॉल्व्ह करायचा. -13 ला -13 -32 भागाकार आहे म्हणून भागाकार, -8 मायनस मायनस हे झालं प्लस, -13 ला -13 प्लस 32 भागिले 8 आलं. तर आता 8 नाही 32 ला आपल्याला भागायचंय. 8 1 8, 8 चौक 32, -13 प्लस 4 मायनस प्लस मायनस याची करा वजाबाकी. 13 मधून 4 गेले उरले 9, आणि मोठ्या संख्येचं चिन्ह येते मायनस, -9 याचा आन्सर आहे. 6 नंबरचा प्रॉब्लेम आहे विद्यार्थी मित्रांनो. 15 मायनस 119 भागिले -17. हा प्रॉब्लेम कसा सॉल्व्ह करायचा बघा. सेम बॉडमास आहे. 15 ला 15 मायनस ला मायनस 119 ला 19 भागिले -17 ला -17, मायनस मायनस हे झालेलं आहे प्लस. तर लक्ष द्या, 15 ला 15 प्लस ला प्लस, 17 न 119 ला आपल्याला भाग घालायचा आहे. 17 1 17, 17 7 119, आणि 15 प्लस 7 याचा आन्सर येते 22. नेक्स्ट 7 नंबरचा प्रॉब्लेम पाहू विद्यार्थी मित्रांनो आपण. 17 मायनस 152 भागिले -19 याचा आपल्याला आन्सर बघायचा आहे. 17 ला 17 मायनस 152 भागिले -19, मायनस मायनस काय झालेला आहे विद्यार्थी मित्रांनो प्लस. लक्षात, 17 ला 17 प्लस ला प्लस, 19 1 19, 19 8 152, 17 प्लस 8 दोघांची बेरीज करा, आन्सर येते 25. 8 नंबर 43 प्लस 128 भागिले 16. हा प्रॉब्लेम कसा करायचा विद्यार्थी मित्रांनो ते पहा. आता 43 ला 43 प्लस 128 ला 128 भागिले 16, 43 ला 43 प्लस 16 1 16, 16 8 28 600,
8, 43 प्लस 8, आन्सर आलेला आहे 51.